नमस्कार, मी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भाजी बनवणार आहोत। तर भाजी कोणती बनवणार? आपण कांदा भजी आणि बटाटे भजी नाही बनवणार आहोत। आपण आज पानांची भाजी बनवणार आहोत। त्यात पालक, ओवा आणि कोबी या पानांची आपण भाजी बनवणार आहोत। भाजी कशी बनवायची ह्या व्हिडिओ मध्ये पहा। पालकची पानं आहेत, आपण आता ती स्वच्छ धुवून घेऊया। ही ओव्याची पानं आहेत आणि ही आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। हा कॅबेज आहे, आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। कॅबेज आपण आता बारीक कट करून घेतला आहे आणि त्याच्यात एक पाव टीस्पून आपण मीठ घालणार आहोत। ही पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ओव्याची पानं आहेत आणि हे कोबी आहे। याची आपण आता भाजी करणार आहोत, म्हणजे आज आपण फक्त पानांची भाजी करणार आहोत। हे 100 ग्रॅम बेसन आहे आणि इथे हे जिरं घेतले आहे 1 टेबलस्पून, हाफ टेबलस्पून ओवा आहे, 1 टेबलस्पून लाल मसाला, 1 टीस्पून हळद आहे, हाफ टेबलस्पून मीठ आहे आणि आलं लसूण आहे, ते आपण ठेचून घ्यायचं आहे। कॅबेज आपण आता बारीक कट करून घेतला आहे आणि त्याच्यात हे पाव टीस्पून आपण मीठ घालणार आहोत। कोबीला चांगलं मीठ लावून घेतलं आहे। आता आपण याच्यात 1 चमचा बेसन घालणार आहोत। हे आपण अगदी थोडीशी हळद घालणार आहोत कोबीमध्ये, त्याला घालून हे सगळं मिक्स करणार आहोत। हे आपण जिरं घालणार आहोत थोडंसं आणि हा थोडासा ओवा घालणार आहे। अगदी 2-2 चिमूट असं घातलेलं आहे आणि ही आले लसणाची पेस्ट आहे, ती आपण हाफ चमचा घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आता मिक्स करणार आहोत। पाणी मुळीच घातलेलं नाही, पाणी न घालता हे सगळं आपण, कारण कोबीमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे पाणी न घालता हे सर्व मिश्रण आपण चांगलं एकजीव हे बघा झालेलं आहे। आपण घेतलेला मसाला व जिरं, ओवा, मीठ आणि हे हळद व आले लसणाची पेस्ट आपण बेसन मध्ये घालणार आहोत। पाणी घालून आपण हे आता बॅटर तयार करून घेऊया। या सर्व मिश्रणांमध्ये पाणी घालून आपण हे बघा, हे एवढ्या थिकनेसला बॅटर तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे पालकाचं पानं बुडवून आपण तळायला ठेवणार आहोत। आता आपण ओव्याची पानं ही बेसन मध्ये अशी डिप करून तेलामध्ये सोडणार आहोत। आपण आता ही भजी आहे ती परतून घेणार आहोत। एका साइडने चांगली ती फ्राय झालेली आहे, आता ही आपण परतून घेतलेली आहे। आपल्या ओव्याची पानाची भजी फ्राय झालेली आहे। एवढी फ्राय झाल्यावर आपण आता ती काढून घ्यायची। आता आपण पालकची पानं ह्याच्यामध्ये डिप करून आपण ती कढईमध्ये घालणार आहोत। हे बघा, डिप करून झालेलं आहे। आता आपण ते कढईमध्ये सोडणार आहोत। आता ही पालक पानाची भजी आपण परतून घेणार आहोत। एका साइडने ती चांगली भाजलेली आहे, एका साइडने आपण अशी परतून घेऊन दुसऱ्या साइडने आपण ही आता चांगली फ्राय करणार। आता आपण कोबीच्या पानांची भजी तेलामध्ये सोडणार आहोत। कोबीच्या पानांची भजी खूप छान लागते आणि ओवा, पालक, कोबीची पानं यांची भजी खूप छान लागतात। कधीतरी असाही बेत आपला चांगला ठरतो। ही पहा, खूप छान कुरकुरीत अशी आपली ही ओव्याची भजी, ही पालकची भजी व ही कोबीची भजी तयार झालेली आहेत। खूप छान लागतात आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल
तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा.